पैनल में ये सभी लोग सेवा देने के लिए बैठे आईटी के, और हमको कौन सी सेवा चाहिए कि नहीं, वो मैं आप उन लोगों से सवाल जवाब पूछूंगा कि हमारी क्या क्या तकलीफ है एज अ डायरेक्टर ऑफ द क्रेडिट सोसाइटी पटपेड़ी। उससे बात शुरू करते हैं। सबसे पहले मैं चालू करने के पहले हमारे वानी साहब यहाँ है। ये पहली बैंक है जिसने आरबीआई ने उसको इनाम दिया है, बाकी आरबीआई का काम पेनल्टी देने का ही है जनरली। तो एक उनके लिए एक ताली बनती है कि, और छोटा इनाम नहीं दिया है, सम 23 लाख रुपीस का इनाम दिया है उसको। इट्स अ बिग अचीवमेंट। अब ये बात है कि हमको टेक्नोलॉजी में जाना चाहिए। टेक्नोलॉजी आसमान पे चल रही है और ट्रस्ट ज़मीन पे चल रहा है कि एज अ बैंकर, एज अ क्रेडिट सोसाइटी के हिसाब से लोगों को हमारे में ट्रस्ट है। आज भी टेक्नोलॉजी में जाना कोई मुश्किल काम नहीं है, लेकिन हमको जिन लोगों से व्यवहार करना है, जो हमारे कस्टमर्स है, वो इतने एडवांस नहीं है। तो ये लोग सर्विस कैसे प्रोवाइड कर सकते हैं और उससे हमारा क्या फ़ायदा होगा, मतलब कस्टमरों का, अल्टीमेटली कस्टमरों का ही देखना है हमको, हमारे ग्राहक को क्या फ़ायदा होगा और हमको क्या तकलीफ़ होगा। यहाँ जो सीनियर लोग बैठे हैं उनको खाली एक सवाल पूछ लूँ कि आईटी में जाने के बाद चेयरमैन लोग की तकलीफ़ कम हुई है या आईटी डिपार्टमेंट की तकलीफ़ बढ़ी है, वो सोच लेना। मैं सुरजीत सिंह को बोलूँगा कि सर आप क्या सर्विस दे सकते हो, जिससे क्या फ़ायदा होगा, नुकसान क्या होगा, वो मैं बताऊँगा। धन्यवाद। देखिए, कोई भी आईटी अच्छे के लिए भी है, बुरे के लिए। टेक्नोलॉजी, कोई भी टेक्नोलॉजी होती है उसका नफ़ा नुकसान दोनों होता है। तो सबसे बड़ी जो अभी चैलेंज है वो है, हम लोग नफ़े की बात करते हैं, नुकसान की बात बाद में करेंगे हम लोग कि क्या है। नुकसान को हम लोग मिनिमाइज कर सकते हैं आईटी में, उसको पूरा कंप्लाई करके, पूरा ऑडिट करके। लेकिन अगर हम उसको इस डर से नहीं लेते हैं कि आईटी आने से मेरा सारा डेटा लीक हो जाएगा, तो जो अपॉर्चुनिटी आने वाली है इन फ्यूचर, उसको हम लोग इनकैश नहीं कर पाएंगे। अगर हमारा एक ब्रांच का अगर सोसाइटी है, उससे अगर 10 ब्रांच करना है, तो वो मैनेज करना मैनुअली पॉसिबल नहीं है, आपको आईटी में मूव करना ही पड़ेगा। जब तक आप मूव नहीं करेंगे, कुछ भी चीज़ें मैनेज नहीं कर सकते। दूसरी चीज़ कि मेरे पास कितना डिपॉजिट आया, कितना मुझे डिसवर्स करना है, कितना कलेक्शन करना है, ये सारी चीज़ें जब सेंट्रलाइज आपके पास सिस्टम होगा तभी चीज़ें हो सकती हैं। तो इसके लिए टेक्नोलॉजी बहुत ज़रूरी है। टेक्नोलॉजी में भी जब आप वेंडर डिसाइड करते हैं तो वेंडर के लिए भी एक पैरामीटर आपको खुद डिसाइड करना होता है, कोई वो आपको बताने नहीं आएगा कि आपके लिए कौन बेस्ट है। हर किसी के लिए हर आईटी कंपनी बेस्ट नहीं होती है, हर की रिक्वायरमेंट अलग होती है और हर रिक्वायरमेंट के अकॉर्डिंग कंपनी भी अलग होती है। तो वो मैचिंग आपका होना चाहिए कि हमें जो रिक्वायरमेंट है वो सामने वाली कंपनी प्रोवाइड कर रही है, वेंडर प्रोवाइड कर रहा है या नहीं कर रहा है। तो मेरा मानना है कि हर सोसाइटी को, हर बैंक को डिजिटली जाना चाहिए और अपने को ग्रो करना चाहिए, जो अभी न्यू जनरेशन है उनके साथ मिलके। जी सर। वानी साहब आपको पूछूंगा कि सर डिजिटल में जाने में कोई मुश्किल ही नहीं है, वो अच्छी बात है और जाना ही चाहिए और जाना ही पड़ेगा। लेकिन जो हमारी छोटी छोटी संस्थाएं हैं, बड़ी का तो उनके पास सब सिस्टम है ही, जो छोटी छोटी संस्थाएं, तो हम लोग इतना बड़ा पगार अफोर्ड नहीं कर सकते आईटी में। तो आपके पास ऐसे सॉल्यूशन है कि जो ऑर्डिनरी आदमी समझ सके, लेमैन उसको अंडरस्टैंड कर सके, ऐसा कैसे है? अभी छोटी या जो टेक्नॉलॉजी है, ये छोटे के लिए नहीं, बड़े के लिए नाही, ऐसा कोई असं काही विषय नाही आहे की टेक्नॉलॉजी फक्त मोठ्यांसाठीच आहे किंवा मोठ्या संस्थांसाठीच आहे आणि लहान संस्थांसाठी नाही. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जेव्हा UPI यायचं होतं त्याच्या आधी एक टेक्नॉलॉजी होती की SMS वर फंड्स ट्रान्सफर होत होते. म्हणजे आपण मोबाईल रिचार्ज करत आहे सपोज, तर एखाद्या नंबरवर आपण मेसेज केला, तुम्ही मोबाईल रिचार्ज पहिल्यांदा त्या दुकानदाराकडे जाऊन रिचार्ज करायची. आणि तो कसा रिचार्ज करत होता, तर त्याने त्या नंबरवर SMS केला, तुमचा नंबर टाकला की तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक रिचार्ज होत होता. म्हणजे समोरच्या कंपनीला कळत होतं की तुमचा मोबाईल हा मोबाईल नंबर रिचार्ज करायचा आहे. ते विदाऊट टेक्नॉलॉजी, विदाऊट खर्च त्यांनी ते सोल्युशन तिथं डिफाईन केलं होतं.
टेक्नॉलॉजी अशी आहे की जितका कला किंवा जितकं आर्ट आपल्याकडं आहे ती जर आपण केली तर त्याच्यानुसार आपल्याला आपल्या संस्थाची वृद्धी करता येते. हायर खर्चाने टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल असं सांगता येत नाही. लहानातल्या लहानात खर्चाने आपल्याला काम करता येईल. उदाहरण देतो मी तुम्हाला की सपोज आता एखाद्याला फंड ट्रान्सफर करायचे आहे किंवा लोन घ्यायचं आहे तर तुम्ही एखाद्या कॉलनी फोन केला तर कस्टमरला तुम्ही लोनचं जाहिरात सांगू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला IVR सिस्टीम किंवा हे इतक्या गोष्टी करायची गरज नाही. ह्या छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीने आपण आपलं काम करू शकतो. आजकाल ॲप पण छोटे छोटे आलेले आहेत जेणेकरून आपण विदाऊट रेंटेड ॲप आलेले आहेत ज्याच्याकरून आपली डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्या संस्थेची आपण वाढवू शकतो आणि वाढवून त्याच्यामध्ये आपल्या संस्थेची आपण भरभराट करू शकतो. आपकी बात बराबर है, लेकिन टेक्नोलॉजी जी कहती है कि फास्ट चलो और नीचे बैठे हुए लोग सोचते हैं कि सोच समझ के चलो. ये दो फर्क है. देखो, अगर आप फास्ट चलेंगे नहीं तो कस्टमर आपके पास आएगा नहीं. कस्टमर आने के लिए आपको दोनों भी साइकिल देखना पड़ेगा, सिक्योरिटी भी देखना पड़ेगी और कस्टमर का जो आजकल का जो कस्टमर है, यूथ जो है वो चाहता है कि मेरा काम जल्द से जल्द हो जाना चाहिए. तो टेक्नोलॉजी उसके लिए अडॉप्ट करना ज़रूरी है. और अपने संस्था में जो पैसा है ये पब्लिक का पैसा है और पब्लिक का पैसा सिक्योर रखना अपना अपन उसके विश्वस्त है, ट्रस्ट है. तो पब्लिक का पैसा संभालना अपनी फर्स्ट ये है. और संस्था ने भी ये सोचना चाहिए कि अभी अपना जो पत संस्था है वो अभी लेजर पे नहीं चलती, वो डिजिटल मतलब अभी एटलीस्ट कोर बैंकिंग सॉल्यूशन पे तो चलती है. तो कोर बैंकिंग सॉल्यूशन में उसके आगे का वर्जन जो है कस्टमर सर्विस और कस्टमर अवेयरनेस वो संस्था ने करना चाहिए, जिसके हिसाब से वो डेवलप कर सकते हैं. ये जो क्रेडिट सोसाइटी है उनके पास UPI सिस्टम नहीं है, तो आप उनको UPI कैसे अटैच कर सकते हैं वो आप जरा समझाएंगे सर? आप समझाओगे तो ज़्यादा ठीक रहेगा, क्योंकि UPI आ जाए तो बिजनेस काफ़ी बढ़ जाता है और वो क्रेडिट सोसाइटी को NCPI और RBI अलाउड नहीं कर रही है. लेकिन उनके लिए कुछ सोल्यूशन है इन साहब के पास. जस्ट गो थ्रू, आप समझ लीजिए तो कैसे हो सकता है. वही एक बड़ा बिजनेस बढ़ाने का वही एक अब रास्ता है कि कोई बैंक में आता नहीं है, सोसाइटी में आता नहीं है, सब अपने मोबाइल से ही सब करना चाहते हैं. जोमेटो को किया, ये किया सब. तो कासा भी आपका बढ़ेगा, विदाउट इंटरेस्ट के पैसे आपके अकाउंट में ज़्यादा रहेंगे. तो सर ये कैसे हो सकता है, जस्ट एक्सप्लेन. देखिए, UPI सर्विस सबके लिए ज़रूरी है और इसको मास्टर मर्चेंट लेवल पे कर सकते हैं. इसमें NPCI RBI को भी कोई तकलीफ नहीं है, इसलिए कि जो PSP होगा, जो आपके एपेक्स बैंक है, जो राज्य के कोऑपरेटिव बैंक है, उनके माध्यम से ये सारी चीज़ें हो सकती हैं, पॉसिबिलिटी है. और इसमें P2B ट्रांजेक्शन भी हो सकता है और P2M भी ट्रांजेक्शन हो सकता है. मर्चेंट से भी पैसा ले सकते हैं और आपस में भी ट्रांसफ़र कर सकते हैं. उसका जो अकाउंट होगा वो आपके जो एपेक्स बैंक है, एपेक्स कोडी है, उसके पास आपको मेंटेन करना पड़ेगा और वो चीज़ें आप कर सकते हैं. इसमें बहुत सारी कंप्लाइंसेज हैं जिसको फुलफ़िल करना पड़ेगा. ऐसा नहीं कि तुरंत ये चीज़ें नहीं होंगी. बहुत सारी सिक्योरिटी चीज़ें हैं, बहुत सारी एप्लीकेशन लेवल पे है, तो वो चीज़ें करनी पड़ेगी. लेकिन यू कैन डू इट, कर सकते हैं. इससे आपकी जो न्यू जनरेशन है वो आपके एप्लीकेशन को, आपके क्रेडिट सोसाइटी को एक्सेप्ट करेगी और वो फ्यूचर में यूज करेगी. तो मैं चाहूँगा कि आप लोग टेक्नोलॉजी के साथ बढ़ें. इस पे NPCI भी अपने लेवल पे काम कर रहा है, RBI भी काम कर रहा है कि इसको हम लोग कैसे और लिबरलाइज कर सकते हैं सारे छोटे छोटे बैंकों के लिए, सिंगल ब्रांच के लिए, उसको कैसे हम लोग और कम कर सकते हैं. ये है. ये टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके बैंक अपना मतलब संस्था पीढ़ी और क्रेडिट अपना खर्चा कैसे कम कर सकती है. तो जितना खर्चा कम होएगा इतना ही प्रॉफिट बढ़ेगा. और कस्टमरों को कैसे अवेयरनेस कर सकते हो. अमिताभ जी तो बोलते हैं लेकिन उसकी कोई सुनता नहीं है. तो वो कैसे अवेयरनेस, क्योंकि फिर ये OTP का प्रॉब्लम आएगा, तो वो कैसे अवॉइड कर सकते हो, जरा आप प्लीज़ उस पर लाइट डालोगे तो बढ़िया रहेगा. सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्याकडे आता सगळेच ब्रँचेसमध्ये कोर बँकिंग झालं असेल असं एक मी समजतो.
कारण की हे सगळ्या ज्या काही UPI वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा RTGS NEFT किंवा ज्याही कुठल्या सुविधा आपल्याला डिजिटलच्या द्यायच्या आहेत, ह्याच्यामध्ये कोर बँकिंग होणं म्हणजे जास्त गरजेचं. सेंट्रलाइज ॲप्लिकेशन आपल्याकडे बिझनेस ॲप्लिकेशन असायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण काम करायला सुरुवात केली की हा सगळ्यात पहिल्यांदा जो क्रायटेरिया तो फुलफिल आपण करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की समोरचा व्यक्ती येईल आणि मला तो खर्च काढून देईल, ह्याच्यापेक्षा आपणच आपला असेसमेंट करायला पाहिजे की आज आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची काय कॉस्ट पडते, कस्टमरला काय कॉस्ट पडते, आणि कस्टमर सेंट्रिक वर्किंग जे आहे, सर्व्हिसेस ज्या आहेत, ह्याचा आपण जर नेहमी विचार करत गेलो तर कस्टमरला ते जास्त सोपं आहे. आता जसं साहेबांनी सांगितलं की UPI वगैरेच्या गोष्टी किंवा SMS मधून फंड ट्रान्सफर, तर सुरुवातीचा काळ असा होता की जेव्हा स्मार्टफोन्स आले तर रिझर्व्ह बँकेच्या लोकांनी विचार केला की बँकिंग ही 1939 पासून चालू आहे किंवा त्याच्या अगोदरपासून चालू आहे, परंतु हा स्मार्टफोन जो आहे हा काही वर्षापूर्वी आला आणि गावागावात पोचला आणि प्रत्येकाच्या हातात गेला. कोणी पण सामान्य व्यक्ती जो आहे त्याच्या हातात आता सामान्य छोटा फोन दिसत नाही, फार कमी लोकांकडे दिसतो, पण स्मार्टफोन सगळ्यांकडे दिसतो. हरवला की परत तो 4 दिवसांनी तो नवीन घेतलेला त्याच्या हातात दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि आज आपण सगळे जे लोक आहोत इथे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या बँकेशी अटॅच आहे आणि तो UPIच्या वगैरे सेवा वापरतो. पण आपला हा जो दृष्टिकोन आहे की ह्याच सेवा ज्या आहेत ह्या आपल्या ज्या कस्टमर्सला मिळाल्या पाहिजेत, माझ्या जो पतसंस्थेचा कस्टमर आहे त्याला मिळाल्या पाहिजेत. ही सगळ्यात पहिल्यांदा काय ही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की हे मी कसं देऊ शकतो किंवा काय करता येईल आपल्या ह्याच्याकरता. जसं की समजा आता आमच्याकडे आम्ही असं म्हणतो किंवा जसं पतसंस्थांमधनं कर्ज दिलं जातं, पण कर्जाची वसुली जी आहे ही मॅन्डेटच्या माध्यमातून केली जाऊ शकते. मग एखाद्या बँकेमध्ये आपण जर खातं उघडलं आणि तिथून मॅन्डेट सिस्टीम जर आपण कस्टमर करता चालू केली तर त्याच्या कर्जाची वसुली ही ऑनलाईन होत जाईल आणि ते आपल्या पतसंस्थेमध्ये येऊन आपल्या कर्ज खात्यावर आपल्याला जमा घेता येऊ शकते. म्हणजे खूप मोठं स्वप्न पाहताना त्याचे छोटे छोटे स्वप्न बनवले पाहिजे आणि त्याचे टप्पे करून आपण त्याचं अंमलबजावणी आपण करू शकतो. म्हणजे खर्च जो आहे तो आपण स्वतः ॲनालाइज करायचा आणि असं काही नाही की आपण त्याला IT ला खूप खर्चच करावा लागतो. कमी याच्यामध्ये पण शोध घेतला तर आपल्या लेवलला आपण चांगल्या पद्धतीनं सोल्युशन इम्प्लिमेंट करून पुढे जाऊ शकतो. सगळंच एका वर्षात होईल असं नाही, परंतु त्याच्याकरता आपल्याला थोडंसं एक धोरण आखावं लागेल. म्हणजे व्यावसायिक धोरण आणि तंत्रज्ञान अंमलबजावणीचं एक धोरण जर आपण आपल्या लेवलला आखलं, थोडी त्याच्याविषयी चर्चा करून आपण जर काही गोष्टी ठरवल्या तर आपल्याला त्याच्याकडे निश्चितच पुढे सरकता येईल. मैं इसमें एक ऐड करना चाहूँगा जो सर ने बोला. अभी जितने भी देखिए ये जो पार्ट है टेक्निकल, अगर हम लोग बात अगर समझें तो सारे कुछ सॉफ्टवेयर का होता है. सॉफ्टवेयर आपका जितना स्ट्रांग है, कोई भी रेगुलेटरी बॉडी RBI हो या NPCI हो, कोई भी ट्रांजेक्शन अगर हमारे अकाउंट में क्रेडिट होता है, UPI से क्रेडिट होता है, कैसे भी होता है, तो उनको क्या चाहिए, ट्रेस चाहिए. तो ट्रेस के लिए आपके पास वो CBS होना चाहिए, उस लेवल का सॉफ्टवेयर होना चाहिए जो बताए कि पैसा यहाँ से आया है या फिर यहाँ गया है. उनको प्रूफ चाहिए. प्रूफ होता है तो बाकी जो अकाउंट फ्रीज होते हैं, सारे चीज़ें होते हैं, वो चीज़ें अगर क्लीन है तो कोई उसमें प्रॉब्लम नहीं है. अगर आपके पास उसका ट्रेस नहीं है तो वो एक तरह से माना जाता है कि वो गलत बनी है, गलत तरीके से कहीं से आया है, जिसके हमारे पास कोई एविडेंस नहीं है. तो मैं जितने भी क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी हैं, जितने भी बैंक हैं, उनको यही एडवाइस करूंगा कि जो सॉफ्टवेयर होना चाहिए वो हमारा एकदम क्लीन होना चाहिए कि कोई भी कहीं से भी कोई भी क्रेडिट आता है, अगर मुझे रिपोर्ट अगर सबमिट करनी है, कोई कंप्लाइंस आता है, कोई कंप्लेन आती है, कोई चार्जबैक आता है, तो वो ट्रेस हम लोग एक बार निकाल के और आगे फॉरवर्ड कर सकें. थँक यू. अभी आता अजून एक आहे की आपण सर्व पतसंस्था आहे, ICICI बँक, HDFC बँक, आणि याच्यामध्ये आपला बेसिक फरक काय आहे तर आपला जो ठेवीदार आहे, आपला जो सभासद आहे, हा सर्व सभासद आपला नातेवाईक आहे, आपला मित्र आहे, आपल्या ओळखीचा आहे आणि तो आपल्याला ओळखतो आणि आपल्या विश्वासावर त्याने आपल्या संस्थेमध्ये पैसा ठेवलेला आहे. इतर बँकामध्ये काय असतं, त्याच्या टेक्नॉलॉजीवर किंवा त्याच्या ब्रँडिंगवर तो इन्व्हेस्टमेंट करतो. पतसंस्थांचा बेसिक प्रॉब्लेम जो आहे, कर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, कर्जाची वसुली कशी व्हावी, हा त्यांचा बेसिक प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे सर्वांचा? बरोबर. पैसा जमा करणे हा एक विषय आहे, पण बेसिक विषय कर्ज कसं वाटप व्हावं, फ्रेममध्ये कसं असावं किंवा कर्जाची वसुली ॲटोमॅटेड कशी व्हावी, हा सर्व संचालक मंडळापुढे आजचा प्रश्न आहे. याच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप मोठे ॲप्स, खूप मोठे लोन ओरिजिनेटिंग सिस्टीम LOS किंवा असे प्लॅटफॉर्म्स खूप मोठे उपलब्ध आहे,
ज्याच्याकरून तुम्ही लोनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जर आपण लोन बँक संस्थेचे सीओला मॅनेजरला जर काही राईट्स दिले आणि ते लोन्स त्या फ्रेममध्ये जर बसून घेतले किंवा अनसिक्युअर्ड लोन 2 लाखाच्या वरती वाटणार नाही, तारणी लोन 10 लाखाच्या वरती देणार नाही, असे जर पॅरामीटर सॉफ्टवेअरमध्ये फिक्स करून घेतले आणि त्या हिशोबाने जर कर्ज वाटप केलं तर डिजिटली तुमचं कर्ज तात्काळ वाटप होईल, त्याचा इंटरेस्ट तुम्हाला अर्न होईल आणि रिकव्हरी संदर्भातले अलर्ट्स पण येतील की एखादा समजा थकीत जर झाला तर थकीत कोण झाला त्याला ईमेलद्वारे नोटीस, व्हॉट्सॲपद्वारे नोटीस, ह्या सगळ्या नोटीस आपण त्याला डिजिटली पाठवू शकतो आणि ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपल्या लोन सिस्टीमसाठी किंवा रिकव्हरीसाठी आपण तिथं चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे नुसतीच लायबिलिटी बाजू किंवा पैसे जमा करायसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग न करता आपली जी मालमत्ता आहे, ॲसेट आहे किंवा लोन्स आहे किंवा रिकव्हरी आहे, याच्यासुद्धा कंट्रोलसाठी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग, परिपूर्ण उपयोग जर केला तर संस्थांना अतिशय त्याचा उपयोग होईल. बिल्कुल आपकी बात सही है, लेकिन सर एक ज़मीनी हकीकत ऐसी है कि टेक्नोलॉजी का इस्तेमाल करना ही चाहिए और करना ही पड़ेगा. लेकिन आज भी ये बैंक और ये जो भी क्रेडिट सोसाइटी जो है उसमें पैसे ये जो डायरेक्टर लोग बैठे हैं उससे आते हैं. आज भी हमको भी ऐसा पूछते सर आप बैंक में हो ना. ये टेक्नोलॉजी से कभी कभी ऐसा लगता है कि इन लोगों के पास से पावर चला जाएगा. इसके लिए वो थोड़ी टेक्नोलॉजी, ये मैं जो मेरा काफ़ी पुराना एक्सपीरियंस है, मैं काफ़ी सालों से बैंक से कनेक्टेड आदमी हूँ, उसके लिए टेक्नोलॉजी से डरते हैं क्योंकि हम लोग को टेक्नोलॉजी नहीं मालूम है. हम ज़मीन से आने वाले आदमी लोग हैं, हमको ये सब आता नहीं है कि क्या करने का, तो फिर वी आर डिपेंडेंट ऑन स्टाफ. तो ये नहीं होना चाहिए और सिबिल और ये सब होने से बैंक को जो मतलब संस्था को नुकसान होने वाला है वो नहीं होगा. उसके बारे में सर आप लाइट डालिए सर प्लीज़. जसं आता सरांनी सांगितलं, टेक्नॉलॉजीशिवाय पुढे पर्यायच नाहीत आपल्याला. आपल्याला जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे ती माहीत करून घेणे, ती ॲडॉप्ट करणे आपल्या संस्थांमध्ये, ही अत्यंत काळाची गरज आहे. तुम्ही आजच सकाळी आमची चर्चा झाली तसं नोकियाचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. नोकिया फोन जो होता त्यांनी काळानुसार तो बदलला नाही, तो बंद झाली ती कंपनी. त्याच्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी जी काय आली आहे आपल्याकडे किंवा जी काय आता नवीन नवीन गोष्टी येतात आहे, याची सर्वांनी जर माहिती घेतली, याच्यासाठी जर आपल्याला काही कोणाची मदत घेता आली, काही बँका असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही मोठ्या बँका असतात आपल्या आपल्या शहरात, त्यांची पण तुम्हाला मदत होऊ शकते. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही त्यांच्याशी विचारविनिमय केला, जसं देवसाहेबांनी सांगितलं की काही जशा SI वगैरे जे असतात, तुम्हाला जर त्यांची मदत घेऊन तिकडनं काही रिकव्हरी होता आली, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा जर हा भाग आहे आणि ह्या भागात या विषयातनं तुम्ही तुमच्याकडच्या असलेल्या गोष्टींना टेक्नॉलॉजीमध्ये परावर्तित करून तुमच्या संस्थेला तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकाल. मग याच्यात मला अजून एक सांगायचं आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी कंपनीज पण इथे आलेल्या आहेत आणि आपण पण इथे आहोत. तर आपण आपला बिझनेस आहे बँकिंग किंवा आपला बिझनेस आहे लेंडिंग आणि डिपॉझिट कलेक्शन, आणि टेक्नॉलॉजी जो आहे तो टेक्नॉलॉजीला व्हेंडर न समजता किंवा त्याला तसा आपण अप्रोच दिला पाहिजे की टेक्नॉलॉजी हा जो आहे, टेक्नॉलॉजी हा व्हेंडर नाही, सर्व्हिस प्रोव्हायडर नाही, तर तो पार्टनर आहे आपला. ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्याकरता आपण त्याला पार्टनर म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याने पण त्याला सोल्युशन प्रोव्हायडर आणि पार्टनर म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणतो ना आपण, जसं की आपण टेक्नॉलॉजी आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला आमचं फक्त बँकिंग बिझनेसमधलं काही विचारा, आम्ही त्यात सगळं काय करू शकतो, पण टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही थोडं कमी पडतो. पण टेक्नॉलॉजी हा प्लॅटफॉर्म आहे आणि टेक्नॉलॉजी हा काय एनेबलर आहे, बिझनेस एनेबलर आहे. त्याच्याशिवाय बँकिंग चालणार नाही असं नाही. कालपर्यंत त्याच्याशिवाय पण बँकिंग चालत होती, पण आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं, हे टेक्नॉलॉजीने सिद्ध झालेलं आहे. म्हणून टेक्नॉलॉजी पार्टनर्स पुढे आलेले आहेत त्या बिझनेसमध्ये. तर त्यांनी ते सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून आपण त्याला पाहायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याची आपण मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे, तर आपण अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ये बात तो अब सही है कि टेक्नोलॉजी के बगैर कोई सर्वाइव उपाय नहीं है, लेकिन एक लास्ट लाइन बोल दूँ ख़त्म करने के पहले, आग का दरिया है और डूब के जाना है. यू वांट टू से समथिंग? यस यस कैरी ऑन. वी हैव 4 क्योंकि जो हम लोग हैं वो काफ़ी छोटे लोग हैं. ये टेक्नोलॉजी से हमको साथ में चलना थोड़ा मुश्किल तो पड़ेगा ही, लेकिन दूसरा कोई रास्ता भी नहीं है. नहीं तो हम मार्केट के बाहर हो जाएंगे, क्योंकि जो जेनजी है, नई कमी जो है, जवान लोग, उनको सभी चीज़ अपने मोबाइल पे चाहिए. टिकट तो मोबाइल पे, खाना तो मोबाइल पे, सब उसी पे चाहिए. और उसके लिए
यूपीआई और ये सब में अगर नहीं रहेंगे तो बाहर हो जाएंगे। काफ़ी छोटी छोटी बैंक दूसरे स्टेट में बाहर हो गई इसी कारण कि वो लोग सीबीएस और ये टेक्नोलॉजी के साथ मैच करके नहीं चले। ज़माने के साथ चलना पड़ेगा। आप लोग काफ़ी सीनियर लोग हैं, काफ़ी बड़े लोग हैं। थैंक यू वेरी मच, आपने सुना हमको। यू कैरी ऑन। एकच फक्त थोडंसं ॲड करतो. तुमच्याकडे तुमचे जे ग्राहक आहेत त्यांचा डेटा असतो. ग्राहकाचा डेटा मग तो तुमच्याकडे तुम्ही फिजिकल सिस्टीममध्ये ठेवलेला असेल, फाईलमध्ये असेल किंवा तुमच्याकडे कॉम्प्युटर सिस्टीममध्ये असेल. तो जो डेटा आहे त्याला आपल्याला प्रोटेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. तो जो डेटा हा ग्राहकाने विश्वासाने तुमच्याकडे दिलेला आहे. त्याच्यामुळे तो जो डेटा तुम्ही जर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये ठेवलेला असेल तर तो डेटा पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने प्रोटेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. कॉम्प्युटर सिस्टीम्स कुठल्याही प्रकारच्या असल्या तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कधी ना कधी काही ना काही फेल्युअर येऊच शकतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीम तयार करतात, एखादी नवीन सेटअप करतात, तेव्हा त्याची एक बॅकअपची व्यवस्था पण लावणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन सिस्टीम सेट करत असाल तर त्याच्यामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. तो बॅकअप पण एकदा टेस्ट करून रिकवर करून बघितला पाहिजे की नक्की तो बॅकअप रिकवर होतो आहे किंवा नाही होत आहे, हे पण टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तो जो डेटा तुम्ही स्टोअर केलेला आहे, एखाद दिवशी एखाद्या वेळेला काही कारणामुळे कॉम्प्युटर सिस्टीम बंद पडली तर तुमच्या लोकांना हे माहीत पाहिजे की हा डेटा आपण बॅकअप ठेवलेला आहे, तो कसा रिकवर करता येईल आणि किती वेळात तो करता येईल. अशा प्रकारच्या सिस्टीम्स सगळ्या ज्या बँका आहेत, ज्या तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्यांच्याकडे ऑलरेडी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटराइज बँकेकडनं तुम्ही सर्व्हिस घेतात तेव्हा त्यांचे सिस्टीम्स कधी बंद पडल्या असं कधी जाणवणार नाही किंवा त्यांची कनेक्टिव्हिटी किंवा लिंक बंद पडली असंही कधी दिसणार नाही. कारण की त्यांच्याकडे एक कनेक्टिव्हिटी जर एका सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं असेल एअरटेलसारख्या, तर दुसरी कनेक्टिव्हिटी दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं असते, जेणेकरून कनेक्टिव्हिटीच्या कारणामुळे ऑपरेशन्स बंद पडायला नको. ऑपरेशन्समध्ये सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला ग्राहकाला सेवा द्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपले ऑपरेशन्स कधीही बंद पडून चालणार नाही. त्या दृष्टीने मला वाटतं की IT सिस्टीम्स असणं अत्यंत गरजेचं आहे. IT सिस्टीम्सबरोबर तितक्याच महत्त्वाचा बॅकअपही आहे आणि त्याची सुरक्षा पण आहे. याची सगळ्याची काळजी आपण जेव्हा IT सिस्टीम सेट करत असाल तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, पतसंस्थेमध्ये, तेव्हा तुम्ही ही काळजी घेतच असणार. नसाल घेत तर आतापासून सुरुवात करा. आणि जसे IT सिस्टीम्स आहेत तसंच त्याच्याबरोबरची पॉलिसी आणि प्रोसेसेस पण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या जर पॉलिसी आणि प्रोसेसेस जागेवरती असतील तर एक माणूस जर समजा जागेवर नसला तर दुसरा माणूस असला तर त्याला त्या पॉलिसी आणि प्रोसेसप्रमाणे काय करायचं हे कळू शकेल. हे जर सेट केलं तुम्ही सिस्टीम्स तर तुमचं काम अत्यंत व्यवस्थितपणे कॉम्प्युटराइज सिस्टीममध्ये होऊ शकेल. तुमच्याकडं सेन्सिटिव्ह डेटा कोणता आहे सध्या? तुम्हाला तो सेन्सिटिव्ह वाटत नाही, पण सध्या तुमच्याकडे सेन्सिटिव्ह डेटा ग्राहकाचा मोबाईल नंबर, ग्राहकाचा आधार नंबर, ग्राहकाचा पॅन नंबर, हा सर्वात सेन्सिटिव्ह डेटा तुमच्याकडे आहे आणि आपलं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. रिझर्व्ह बँक किंवा जे आता मोठमोठे ॲक्ट जे यायला लागले तर ते सेन्सिटिव्ह डेटा किंवा आमच्या बँकामध्ये ATM कार्डचा नंबर, ह्या सगळा सेन्सिटिव्ह डेटा आहे. तो तुम्हाला म्हणजे तुमचा जो IT वाला आहे तो डेटा एक्स्ट्रॅक्ट कोणी करू नये किंवा काढून घेऊ नये याची काळजी तुम्हाला त्या संस्थांमध्ये प्रोटेक्शन त्याला लावावं लागणार आहे आणि त्याचा दुरुपयोग होऊ नये हे तुम्हाला काळजी घ्या. आता कसं असतं की आपल्याला एखाद्याने WhatsApp पाठवलं तर आपण काय म्हणतो, अरे याच्याकडे माझा नंबर कसा आला तो, किंवा आता इलेक्शनचे मेसेज आले, इलेक्शन मेसेज आपण बोर होतो की अरे हा याच्याकडे डेटा कसा आला. तसेच आपल्या बँकेतून डेटा कोणी काढून त्याचा दुरुपयोग कोणी करू नये म्हणून त्याच्यासाठी डाटा तुमचा जो आहे सिस्टीममधला डाटा तो प्रोटेक्ट करणं अतिशय म्हणजे बेसिक गोष्टी आहे. तुमचा जो RTGS NFT तुम्ही जे चॅनलवरून करता त्याला फायरवॉल, अँटीव्हायरस ह्या सगळ्या गोष्टी लावणं कंपल्सरी आहे. एक बेसिक गोष्ट सगळ्या संस्थांनी लक्षात ठेवली पाहिजे की लोकांचे पैसे आपल्याकडे आहे आणि ते प्रोटेक्ट करायची जबाबदारी आपली आहे. बस याच्यावरतीच बाकी सगळं डिपेंडंट आहे. ओके. आज की इसमें सर तारीख मुझे में थोड़ा डेटा कहना सबसे था। कीमती चीज़ है. सॉरी, डेटा ही वैल्यूएबल है, डेटा से ही सब चलता है. और ये गवर्नमेंट ने उसमें एक ऐसा भी प्रोविजन रखा है कि आपका जो दूसरा DR सिस्टम है वो आपसे 400 किलोमीटर दूर होना चाहिए. हाँ, सिस्टमिक मतलब कभी कुछ अर्थक्वेक ऐसा कुछ आया तो दोनों सिस्टम फेल नहीं होना चाहिए. आपके डेटा जो है वो सेव रहना चाहिए, सेफ रहना चाहिए. इसके लिए जो आपके पास जो सिस्टम है और दूसरा जो प्रोटेक्टिव सिस्टम जो सेकंड सिस्टम है वो आपसे 400 किलोमीटर मिनिमम दूर होना चाहिए. ये काफ़ी गवर्नमेंट ने सोच समझ के बनाया है कि ये होना नहीं चाहिए. इसके लिए आपके डेटा तो हमेशा सेफ ही रहेंगे
और इजी भी हो जाएगा। और स्टाफ तो आपका है, थोड़ा बहुत तो लीकेज होना ही है, वो आप कुछ भी कर लो, इट इज़ नॉट सिंपली इम्पॉसिबल, यू हैव टू एक्सेप्ट दिस। थँक यू सर प्लीज। टेक्नॉलॉजीचे जे 3 पिलर आहेत ना, म्हणजे साहेब जे सांगतायत ते CIA म्हणतो आपण त्याला, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी ऑफ डेटा. आज आपण कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस तो पहिल्यांदा काय विचारतो, कुठलाही व्यवहार करायचा म्हटलं तर बॅलन्स सांगा. तर बॅलन्स आपण कुठून सांगतो? कम्प्युटरमध्ये बघून सांगतो. म्हणजे डेटा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि डेटा इज द ॲसेट. म्हणजे डेटा ही आपली काय ॲसेट आहे. आज माहिती ही जी आहे, ही माहिती उपलब्धता जी आहे, त्याची गोपनीयता, त्याची एकाग्रता आणि त्याची जी काही ॲवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता, ह्या 3 गोष्टी व्हायला पाहिजे. मग 3 गोष्टी चालतात कशावरून? तर पीपल, प्रोसेस अँड टेक्नॉलॉजी. आतापर्यंत आपण काय केलं की प्रोसेस अँड टेक्नॉलॉजीवर चर्चा केली, परंतु पीपल म्हणजे कोण? आपल्या म्हणजे संचालक मंडळापासून तर आपल्या शेवटचा जो कर्मचारी आहे सेवा देणारा ह्याच्यापर्यंत. तर आपल्याला जास्त करून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जास्त अडचण होते की तो टेक्नॉलॉजी अडॉप्ट करेल का, किंवा त्याला कसं आपण हे करायचं. तर कर्मचारी लोकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं खूप आवश्यक आहे. आणि प्रशिक्षण हे माणसाला नवं जीवन देतं, नवीन दृष्टिकोन देतो. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की प्रशिक्षण दिल्यानंतर काय होईल, त्यालाही वाटतं. पण त्या प्रशिक्षणामधनं तो 10% जरी घेऊन गेला तरी तो नवीन नवीन गोष्टीमध्ये पुढे पुढे सरकत राहतो. त्याला आज त्याचं काही महत्त्व वाटणार नाही, पण उद्या जाताना त्याला असं वाटेल की नाही, आपण त्यावेळेस जे शिक्षण घेतलं हे ऐकलं होतं आपण, आणि हे आज आपल्याला करायला पाहिजे. हळूहळू त्याची काय होते, मानसिकता बदलत जाते. म्हणजे कर्मचाऱ्यांची मानसिकता ही प्रशिक्षणातनं बदलत जाते आणि तो त्या गोष्टीकरता तयार होत जातो. आणि बदल हा कायम आहे आणि तो आपण स्वीकारणं गरजेचं आहे. रिस्क घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता आमच्यातले बरेचसे लोक हे, आता काही लोक CEO असतील किंवा समजा कोणी डायरेक्टर असेल, पण काही याच्यातले स्टाफ पण आहेत. म्हणजे आज समजा IT हेड म्हणून आपण इथे आलो, पण आमची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेसच्या आम्ही आणि आज 22 वर्षांनंतरच्या आम्ही, हा जो काही प्रोग्रेस आहे आपल्या स्वतःमधला आणि त्या पद्धतीनं आपल्या संस्थेमधला, हा आपण निश्चितपणे पाहू शकतो. त्याच्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या स्टाफला आपण चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित करणं, त्याच्याकडे जबाबदारी देणं. कारण की असं हा करू शकणार नाही असं म्हणण्यापेक्षा तो करू शकतो हा विश्वास त्याच्यामध्ये आपण उभा केला आणि उभं करत गेलो तर तो एक दिवस निश्चितच संस्थेला, त्याची प्रगती झाली की संस्थेची पण प्रगती होऊ शकते. असा एक आपण दृष्टिकोन जर त्याच्यामध्ये दिला तर निश्चितपणे संस्थेची प्रगती होऊ शकते आणि सर्व अडचणी दूर होतील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. माझा प्रश्न असा आहे की आपण टेक्नॉलॉजी वापरतो आहे, ओके. आता तुम्ही रिस्पेक्टेड पूर्ण डायस की आपण खूप वेगळ्या उंचीवर काम करताय. आम्हाला काय होतं की आमच्या पतसंस्था ज्या काही आहेत ह्या गावातल्या आहेत. इव्हन त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे जे काही स्टाफ आहेत हे आमच्या गावातलेच आहेत आणि त्यांचं एज्युकेशनल तेवढं सराउंडिंग नाही आहे किंवा त्यांना टेक्नॉलॉजी फक्त आता CBS आम्हाला एंट्री मारणं इथपर्यंतच टेक्नॉलॉजी कळते. त्याच्या पलीकडे काय टेक्नॉलॉजी आहे किंवा काय असली पाहिजे, तर ही जी गॅप आहे ना ही खूप मोठी आहे आजच्या घडीला. आणि आमच्या स्टाफला असं होतं की ही टेक्नॉलॉजी आली तर कुठेतरी, म्हणजे सरने बताया था कि मेरा कंट्रोल कहीं पे चला जाएगा, ये डायरेक्टर्स को टेंशन रहता है और स्टाफ को रहता है कि ये नया क्या लेके आए हैं अभी, इसको मैं बाजू में कैसे रखूं. तो मोस्टली हमारे तरफ से ऐसा हो जाता है कि हम ये टेक्नोलॉजी कितनी नहीं लाए और हमारे ऊपर नया कुछ तो ये आने वाला है, ऐसा रिस्पॉन्सिबिलिटी हो. तो ये जो गैप है इसको कैसे ब्रिज कर सके कि जो भी डायरेक्टर्स है वो इजीली अडॉप्ट कर लेते हैं. वो बोलते हैं ये लो चलो इम्प्लीमेंट कर दो. स्टाफ ले लेता है, वो बोलता है अरे ये नया कुछ तो लाया है, इसको बाजू में कैसे रखे. तो ये गैप जो है वो बहुत बड़ा है. सो हाउ वी कॅन ब्रिज दिस. मी तुम्हाला सांगतो होतं, तुम्ही कोणत्या रिजनमध्ये, कुठल्या गावाचे तुम्ही? मी अलिबागमधला आहे. आदर्श पतसंस्था आमची. आता आमचा मराठवाडा हा रुरल भाग आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघसाल तर इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरणारे जास्त लोक आहेत, बरोबर आहे? बरोबर. आमचं फेसबुक चॅनल आहे, त्याच्यावरती आमची रुरल ब्रँच, आमचे आष्टी म्हणजे एकदम माजलगाव साईडचा एक गाव आहे, तिथं जास्त इंस्टाग्राम वापरणारे लोक आहे, फेसबुक वापरणारे लोक आहे. दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशन जेव्हा होत होतं, सरांना माहिती आहे 1997 साली बँका TBA म्हणजे ब्रँचमध्ये एक PC लागायचा आणि त्याच्यावरती आपण बॅलन्स शीट फायनल करायचं. तर आम्हाला जर समजा क्युरी सांगायचं फोनवर तर तिसरं बटन एंटरचं आहे ते बटन दाब,
चौथं बटन पीचं आहे ते दाब, ये तुझ्या करंगडीवर आहे ते दाब, असं सांगावं लागायचं. आता ह्या गोष्टी सांगाव्या लागतात का? नहीं. एंटर त्याला माहिती आहे, F1 त्याला माहिती आहे, कीबोर्ड त्याला माहिती आहे, माऊस त्याला, माऊसवरती जाऊन क्लिक कर म्हटलं तर तो क्लिक करणार की नाही? बरोबर. बरोबर आहे. माणसाची मेंटॅलिटीज अशी आहे की तो लवकर ॲडॉप्ट करत नाही, त्याच्यावरती टाकावं लागतं, टाकलं तरच तो शिकतो. बरोबर आहे. पहिलीचा मुलगा, माझा मुलगा पहिलीत जाताना रडतो, पण त्याला आपण बळजबरी पाठवतो पहिलीमध्ये, मग त्याला दुसऱ्या वर्षी जरा बरं वाटायला लागतं. ते तसंच असतं की टेक्नॉलॉजी, आता UPI आलं किंवा तुम्हाला आधार अपडेट कर, आता आधारचं प्रोजेक्ट घ्या, किती लवकर सगळ्या लोकांचे आधार कार्ड इश्यू झाले. बरोबर आहे. आता तर सेकंड व्हर्जन यायला लागलं. मागच्या 14मध्ये आधार सुरू झालं आणि 10 वर्षामध्ये सर्वांचे आधार झाले, जन्मलेल्या मुलाचं पण आधार होतं. टेक्नॉलॉजी टाकावं लागते आणि ती इम्प्लिमेंट करून घ्यावं लागते. जर तो त्या मूडमध्ये असेल की हे नवीन का आलं म्हणून, तर तो त्या काय म्हणतात सायकलमधून बाहेर पडणार आहे तो माणूस, त्याला ते ॲडॉप्ट करावंच लागेल. जर ॲडॉप्ट केलं तरच संस्थेची पण भरभराट होणार आहे आणि त्याची पण भरभराट होणार. त्यांनी जर उद्या सांगितलं की मला व्हॉट्सॲप येत नाही, तुम्ही मला मेसेज करा, तर तुम्ही त्याला उद्यापासून काय करणार आहे? त्याला म्हणतात त्याला काहीच पाठवणार नाही तुम्ही, व्हॉट्सॲप पण येत नाही, तुला काय पाठवू म्हणून. तर त्याला ते बळजबरी टाकावंच लागणार आहे आपल्याला आणि ती टेक्नॉलॉजी द्यावाच लागणार आहे. याच्यामध्ये सर Thank फक्त you. एक ॲड Thank you, करतो, sir. एक ॲड करतो. माझा- तुमच्या प्रश्नाचं फक्त एक उत्तर देतो की टेक्नॉलॉजी घेतली किंवा कुठलं पण एक धोरण आपण आखलं तर त्याची प्रोसेसच अशी बनवायची की आपण ठरवल्यानंतर ते रिटर्न आपल्यापर्यंत आलं पाहिजे, संचालकांपर्यंत रिटर्न आला पाहिजे, तो रिपोर्ट घेऊन आला पाहिजे की काय झालं याचं, आणि याचं रोटेशन बिल्टअप झालं पाहिजे. अशी प्रोसेस आपण डिफाईन करून दिली की ती चालत राहते. ती गोष्ट सिस्टीममध्ये आपण टाकायला पाहिजे असं. थँक्यू सर. मी फक्त माझा हा प्रश्न नव्हता, पण हे बऱ्याचशा जणांच्या मनात असतं, त्यामुळे तो मी मांडला. माझ्या संस्थेमध्ये हायेस्ट लेवल ऑफ टेक्नॉलॉजी वी हॅव इम्प्लिमेंटेड. इव्हन लेंडिंग इज ऑल्सो डिजिटाइज्ड. आणि आतापर्यंत आम्ही 25,000 लोन्स हे टोटली डिजिटली लेंडिंग टोटली प्रोसेस केले. इवन ऑल टाईप ऑफ KYCs आर डन इलेक्ट्रॉनिकली. काँग्रेस. थँक्यू. फक्त हे मी बऱ्याच, आता आमचं विश्व वेगळं आहे आणि मग काय होतं, ही गॅप जी असते, आम्हाला ही लँग्वेजच नाही कळत. आम्हाला काय होतं, हे कॉर्पोरेट, आत्ता कसं आहे, आम्ही आलो आहे कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटमध्ये, त्याच्यात वरती असं एवढं चकाचक, काकांनी पण मगाशी मांडलं की एवढं चकाचकची आम्हाला सवय नाही आहे. आणि मग ह्या एकदम ह्याच्यात गेल्यावर आम्ही थोडेसे घाबरतो. आणि मग हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण हीच भीती आहे, कुठेतरी माझ्या स्टाफमध्ये पण आहे, कुठेतरी माझ्या डायरेक्टर्समध्ये पण आहे. आणि ही भीती घालवण्यासाठी थोडंसं आम्हाला आमच्या भाषेत सांगितलं तर बरं होईल, म्हणून मी थोडंसं हा विषय ट्रिगर केलेला होता. थँक्यू. थँक्यू. आपण जी आत्ता जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आमच्याकडं कोणाकडं नेटविनचं सॉफ्टवेअर आहे, कोणाकडं POSITचं सॉफ्टवेअर आहे. आता पुन्हा क्रिस्टचं सॉफ्टवेअर घ्यावं लागणार का? क्रिस्ट का सॉफ्टवेयर नहीं है, सिंकटेक का सॉफ्टवेयर है. क्रिस्ट जो है वो ये ऑर्गेनाइज जो किए हैं वो क्रस्ट इन्फोमीडिया ने किया है. सिंकटेक. सिंटेक्स तो भी अभी हमारे तरफ जो है, समझो हमारी तरफ POSIT का सॉफ्टवेयर है, तो अभी ये सब एडप्ट करने का है, तो उसके बारे में क्या करना पड़ेगा? देखिए, अगर आप कंसल्टिंग की बात कर रहे हैं मेरे हिसाब से ना, वो सिंगटेक में ये अपन जो बोले ना डेटा सेंटर ये सब, उसमें फैसिलिटी है क्या, वो पूछ रहे हैं. सारे फैसिलिटी है, सारी फैसिलिटी है, ठीक है. सारे जो एक बैंक को चाहिए एज पर कंप्लाइंस, सारे वो फैसिलिटी है. अगर वो फीचर नहीं है जो बैंक को अलग से चाहिए तो टीम विल बी डेवलप, वो डेवलप करके देगी आपको. सर मला असं विचारायचं आहे, आता काही पतसंस्था ह्या अपग्रेड झालेल्या आहेत, परंतु आता कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा जसं मगाशी बरेच जण बोलले की तरुणांना हे करण्यासाठी, तर आत्ता अडचण अशी आहे की होस्ट टू होस्ट जे व्हायला पाहिजे पतसंस्थांमध्ये, जर ग्राहकांनी डायरेक्ट पैसे भरले तर त्याच्या खात्यात यावेत. तर यासाठी ज्या टेक्निकल अडचणी येत आहेत, तर त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं होस्ट टू होस्टसाठी? त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी अशा आहेत की होस्ट टू होस्ट जे तुम्ही मेकॅनिझम म्हणालात, त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस आपण NEFT RTGS याच्याशी रिलेटेड आपण बँकांच्या थ्रू घेत असतो आणि देत असतो. त्याच्यामध्ये काही इन्सिडन्सेस काही प्रकारमध्ये काही झाले ज्याच्यामध्ये काही अफरातफर किंवा गैरव्यवहार असे त्या कालावधीमध्ये झाले होते.
त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड सिक्युरिटी मेकॅनिझम अजून चांगलं करण्यासाठी RBIने जी संस्था जी बँक अशा प्रकारच्या सर्व्हिसेस इतर संस्थांना देत असेल त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड काही कॉम्प्लायन्सेस, सिक्युरिटी ऑडिट्स हे झाल्यानंतरच, आणि त्याच्यामध्ये जे आपण मिनिमम रिक्वायरमेंट आहे, जे आपण म्हणतो सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA, म्हणजे जर एखादी ट्रान्झॅक्शन जर ओरिजिनेट केली असेल कोणी, तर त्या ट्रान्झॅक्शनचा OTP तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तो OTP त्याने टाकल्यानंतरच ती ट्रान्झॅक्शन पुढे जाईल, जेणेकरून तुम्हीच ती ट्रान्झॅक्शन सुरू केलेली आहे आणि ओरिजिनेट केलेली आहे हे कन्फर्म करता येईल. अशा प्रकारचे जे सिक्युरिटी मेकॅनिझम्स होते, काही संस्थांनी, काही बँकांनी, जे पतसंस्थांना किंवा काही बँकांना सुद्धा असे मेकॅनिझम दिले होते की ज्याच्यामध्ये हे 2FA सिक्युरिटी मेकॅनिझम नव्हतं. त्याच्यामुळे काही गैरव्यवहार झाले, काही अफरातफरी झाल्या पैशांच्या व्यवहारांच्या. तसं होऊ नये म्हणून आता हे सिक्युरिटी मेकॅनिझम्स त्यांनी ॲड केलेले आहेत आणि असे सिक्युअर्ड मेकॅनिझम्स हळूहळू सगळ्या लोकांना ते उपलब्ध करून देत आहेत. मोठ्या संस्थांकडनं हे आत्ता उपलब्ध आहेत, छोट्या संस्थांकडनं कदाचित आता काही कालावधी लागेल, त्याच्यानंतर उपलब्ध होऊ शकतील. आणि होस्ट टू होस्टचा ऑप्शन जो आहे तो आता काही म्हणजे परमनंट ऑप्शन नाही आहे. तुम्ही सर्वांनी API बेस्ड जे ट्रान्झॅक्शन आहे ते अडॉप्ट केलं पाहिजे. होस्ट टू होस्टमध्ये परत रिस्क आहे, API सिक्युअर आहे, तर तुम्हाला जे होस्ट टू होस्ट प्रोव्हाइड करतात आहे तर त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला ट्रान्झॅक्शन जे आहे NFT RTGS बँक चॅनलमधले ते API बेस्ड 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पाहिजे म्हणून. ठीक. तर UPI हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि ह्या ॲपचं थोडं विषयांतर करून सांगतो की 12 वर्षापूर्वी जेव्हा हे ॲप आलं त्यावेळी याला प्रचंड प्रमाणात लोकांबद्दल इनसिक्युरिटी होती, लोक स्वीकारत नव्हते. त्यावेळी आम्हाला केंद्रातून आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश आला की तुम्ही प्रत्येकाने सक्तीने हे ॲप डाउनलोड करा आणि अजून 50 जणांना डाउनलोड करायला लावा. तर सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः केलं, 50 जणांना करायला लावलं, लोकांना सवय लागली आणि हे जनचळवळीतून हे UPI लोकांपर्यंत पोहोचलं. आता ह्या UPI बाबत माझ्या संस्थेला आलेला वाईट अनुभव हा मी शेअर करतो. जेव्हा आम्ही आमच्या प्रोव्हायडर सॉफ्टवेअर प्रोव्हायडरतर्फे UPI चालू केलं, त्याच्यासाठी काही मोठ्या प्रमाणात रक्कम भरली आणि वेगवेगळे बँकेत खाते खोलले, त्याची सर्व QR छापले, लोकांना वितरित केले आणि आम्ही ॲग्रेसिव्ह मार्केटिंग करून. आता याच्यात पहिला प्रश्न जो सुरुवातीला जसं विचारला, मोस्ट ऑफ डायरेक्टर अँड मोस्ट ऑफ एम्प्लॉईज आर इन कम्फर्ट झोन. कोणाला कम्फर्ट झोन सोडायची इच्छा नसते, त्यामुळे नवीन काही ॲक्टिव्हिटी द्यायची असेल तर त्यावेळी जे मुख्य तिथले संचालक असतात यांना खूप प्रयत्न करावे लागतात कम्फर्टवर झोनमध्ये जाऊन हे करावं. तर आम्ही आमच्या संस्थेने आणि संगमनेरमधल्या आमच्या बऱ्याच संस्थांनी UPI वितरित केले मोठ्या प्रमाणात. आमचा कॅसा त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढला, आम्हाला तो फायदाही झाला. अचानक एक दिवशी काही परिपत्रक आले आणि आमची UPI बंद पडली. UPI बंद पडल्यानंतर संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने हातवर केले, आमचं डिपॉझिट वाया गेलं आणि आम्हाला कोणतीही सिक्युरिटी न मिळता आमची सर्व गुंतवणूक वाया गेली. अशा परिस्थितीमध्ये याची जबाबदारी न सरकार स्वीकारतं, ना RBI, ना NCPI, ना ती सॉफ्टवेअर कंपनी. तर अशा प्रकारे जर असा प्रॉब्लेम येत असेल आणि ते जे पैसे आमचे वाया गेले ते सर्व सभासदांचे वाया गेले, संस्थेचं नुकसान झालं. तर अशा ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना, नवीन काही आम्ही स्वीकारताना जो खर्च करतो त्याच्या सिक्युरिटीसाठी संबंधित जे नियामक मंडळ NCPI असेल किंवा ती सॉफ्टवेअर कंपनी असेल यांच्यासाठी काही असे नियमन किंवा काही आहे का त्यातून आमची केलेली जी वाया गेलेली गुंतवणूक आहे लाखो रुपयांची ती रिकवर होऊ शकेल. सर आपका मैं जवाब दूँ. आप जब कोई भी सॉफ्टवेयर कंपनी के साथ एग्रीमेंट करते हैं, आपका एग्रीमेंट इतना स्ट्रांग होना चाहिए कि सॉफ्टवेयर कंपनी कहीं भी हिल नहीं सके. और मैं तो ये भी, हमारी बैंक ने तो पेनल्टी क्लोज भी डाला है कि अगर ड्यू टू योर टेक्निकल प्रॉब्लम अगर मेरी बैंक 3 घंटा बंद रही तो आपको पेनल्टी देना पड़ेगा. मैं मेरे कस्टमरों के साथ ऐसा नहीं कर सकता हूँ. आप एग्रीमेंट जब बना, हमारे वहाँ क्या होता है, वो लोग स्टैंडर्ड MOU भेजते हैं हम, क्योंकि उन लोग को, हमको ऐसा लगता है कि टेक्नोलॉजी बड़ी कंपनी है, हम छोटे लोग हैं, तो साइन कर देते हैं. ये कभी भी, मैं आपको फिर से सबको बोलता हूँ, एग्रीमेंट इतना स्ट्रांग बना के रखो कि कोई बाहर निकल नहीं सके. क्योंकि फाइनल जब कुछ डिस्प्यूट आएगा, कोर्ट ऑफ जाओगे तो एग्रीमेंट ही देखा जाएगा कि आपका और उसके बीच में क्या अंडरस्टैंडिंग हुआ है. 3 घंटे से ज़्यादा अगर CPS बंद रहता है ड्यू टू
अनअवॉइडेबल, मतलब कुछ दूसरा प्रॉब्लम है तो उसके लिए उसके ऊपर पेनल्टी भी डालो कि साहब हमको इतना लॉस हो रहा है, बैंक हम क्यों लॉस उठाए, आपका प्रॉब्लम है, हम आपको फीस देते हैं, आपको सर्विस देना चाहिए। ये मैंने परफेक्ट प्लेटफॉर्म पर भी ये बात उठाई है कि जब जवाबदारी हमारी ही है, ये सॉफ्टवेयर कंपनी को कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं, कुछ हुआ तो पेनल्टी हमारे को आता है, जवाब देने को डायरेक्टर लोग को जाने का है। आप जब भी कोई भी एग्रीमेंट बनाओ किसी भी कंपनी के साथ, मेक श्योर उसके लिए चाहिए तो लॉयर को आप 5-25 हज़ार रुपये एक्स्ट्रा दो, लेकिन मेक श्योर कि आपका एग्रीमेंट इतना स्ट्रांग होना चाहिए कि उसको कुछ करने के पहले 2 बार सोचे कि इनमें कुछ करेंगे तो हम अटक जाएंगे। सर मेरा एक क्वेश्चन था, एकच फक्त पॉईंट ॲड करतो, हे म्हणजे कुठल्याही वेंडरकडनं तुम्ही सर्व्हिसेस घेता त्याच्यावर त्याचं वेंडरचं दिलेलं सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट जे असतं ते तुमच्या लॉयरकडनं एकदा तुमचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये प्रोटेक्ट होतात की नाही हे एकदा बघणं गरजेचं आहे। ते जर तुम्ही वेट करून घेतलं तुमच्या स्वतःच्या वकिलाकडनं तर मला वाटतं ही अडचण जी झालेली आहे तशी होणार नाही, कारण मग रिक्वायर्ड पेनल्टी क्लॉजेस त्याच्यामध्ये असतील। पुढचा प्रश्न। मी काही जणांना जर ॲग्रीमेंट्स लागतील नमुन्याला तर आपल्याकडे नमुने अवेलेबल आहे, कधी फोन करा, तुमच्यासाठी नमुना म्हणून ते ॲग्रीमेंट दिले जातील, तुम्ही वाचा, तुमच्या वकिलाला तुम्ही दाखवा आणि मग ते करा। ते ॲग्रीमेंट्सच फार महत्त्वाचे आहे। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आमचं ऑडिट करते ना, तर ते ॲग्रीमेंटमध्ये सर्व क्लॉज लिहिलेत की नाही त्याचं ऑडिट होतं। तर तुम्ही त्या कंपनीवर कारण की आपलं सगळं काम जे आहे ते आता कंपनीवर डिपेंड झालं, आपल्या हातात काहीच राहत नाही, फक्त आपण सांगतो मंजूर करा, पण सर्व प्रोसेस सिस्टीम करते आपण। तर ते ॲग्रीमेंट्स फार महत्त्वाचे आहे। नेटवर्क ॲग्रीमेंट आहे तुमचं किंवा हार्डवेअर ॲग्रीमेंट आहे, सॉफ्टवेअर ॲग्रीमेंट आहे, काय जे तुमचं आहे, रेंट ॲग्रीमेंटसुद्धा तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, जिथे तुम्ही भाड्याची जागा घेतली ते सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, तिथे सुद्धा प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे। याच्यात फक्त थोडं ॲड करतो अनुभवातून की ॲग्रीमेंट बनवल्यानंतर ॲग्रीमेंट स्ट्रॉंग आहे, परंतु व्हेंडरचा रिव्ह्यू जो आहे तो प्रत्येक मीटिंगमध्ये घेतला गेला पाहिजे। 3 महिन्यातून 6 महिन्यातून अशी काहीतरी फ्रिक्वेन्सी आपण सेट केली पाहिजे की कोणापासून जर आपल्याला त्रास होत असेल तर त्याला ताबडतोब पत्र दिलं गेलं पाहिजे की आम्हाला काय प्रॉब्लेम होतो आहे, रिमाइंडर 1, रिमाइंडर 2, रिमाइंडर 3, ते केल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स काय येतो तो बघितला पाहिजे, त्याला आपल्या दारात बोलवलं पाहिजे की हे प्रॉब्लेम्स आम्हाला तुझ्याकडून होत आहेत, आणि त्याच्यानंतर त्याला बळजबरी का असेना जर सर्व्हिस ॲग्रीमेंटप्रमाणे जर तो लायबल असेल पेनल्टीला, तर पेनल्टी त्याला आपण दिल्या जाणाऱ्या सेवेच्या पैशातून आपण कापली पाहिजे, तर त्याला काय होतं समज येते आणि आपण आपले प्रॉब्लेम अशा पद्धती त्याच्यावर आपला वचक असला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे। त्याच्याकरता जर आपल्याला एक्सपर्टीजची मदत घ्यावी लागली तर आपण ती जरूर घेतली पाहिजे, कारण की RBIचे सुद्धा त्याच्या पद्धतीचे निर्देश आहेत की आउटसोर्सिंग सेवा ज्या आहेत त्या घेताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा रिव्ह्यू आपण सातत्याने घेतला पाहिजे। थँक्यू। मी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरहून आलेला आहे। सर आपण जो सॉफ्टवेअर सांगितलं आहे सिंगटेक, यामध्ये क्यूआरची आणि जे API बेस आपलं इनॅचची सर्व्हिसेस आहेत ह्या आम्हाला अवेलेबल होऊ शकतील का? आमच्या जे ऑलरेडी जो सॉफ्टवेअर है त्याच्यासोबतच। सर हमारा नेटविंग का सॉफ्टवेयर है, उसके साथ में हमको अगर सॉफ्टवेयर चेंज नहीं करना है तो उसके साथ में ही आपका सिंटेक की अगर कुछ सर्विसेज हमको लेनी, जैसे QR कोड हो गया, फिर इनैच की सर्विसेज हो गई, तो हमको आप अवेलेबल करके दे सकते हैं क्या? देखिए वो आपके सर्विस प्रोवाइडर पर डिपेंड करता है कि वो हमारा API अपने सिस्टम में इंटीग्रेट करता है या नहीं करता है। अगर इंटीग्रेट करता है तो हमारी टीम उसमें हेल्प करेगी। ओके। लेकिन सर इसके पहले जैसे सर ने क्वेश्चन रेस की थी कि हमारे इसमें भी हमने नागपुर में भी हमारा जो एरिया है उसमें बहुत सारे QR हमने बांटे थे, वहाँ पे हमने पर्सनल QR और B2B QR भी बांटे थे। देखिए कुछ चीज़ें मैंने टेक्निकली जब मैंने बोला था तब भी मैंने बोला था कि कुछ कंप्लायंस है जिसमें RBI NPCI की चीज़ें हैं, गाइडलाइन है रेगुलेटरी की, अगर वो आप फॉलो नहीं करेंगे तो कोई भी मैं हूँ या कोई हो वो बंद हो गई होगा। नहीं लेकिन सर लेकिन एक जो गाइडलाइन है जो आपको UPI के लिए, P2P के लिए, P2M के लिए जो आपको करनी है वो आप वेंडर को बोलिए कि उस प्रोसेस को फॉलो करके वो चीज़ें करें। आपको प्रोसेस करने के लिए आप ESP नहीं है, आप TSP नहीं है, आप ASP नहीं है, तो आप किसी ESP TSP के साथ काम कीजिए, वो काम होगा। सर हम लोग ने ICICI बैंक के साथ में ही वो काम किए थे, लेकिन अभी इशू ऐसा है कि अभी जो हमारी सॉफ्टवेयर कंपनी कहती है कि आप पर्सनल QR नहीं दे सकते, सिर्फ B2B यानी कि जिनके वेंडर्स है उन्हीं को आप QR दे सकते हैं, उन्हीं से आप ये कर सकते हैं। लेकिन सर अभी जैसे अपनी पतसंस्था है, वो पतसंस्था में अगर आपण जर बघितलं
त्यामध्ये 95% 98% जे कस्टमर्स आहे सर आपले जे सर्वात खालच्या दर्जाचे कस्टमर आपण म्हणू शकतो, कारण की अभी P2P में कुछ कंप्लायंस को लेके कुछ चीज़ें दिक्कत हुई है, वो चीज़ें चल रही है, जल्दी सॉर्टेड होगी वो। पण सर आपल्याला जर बिझनेस वाढवायचा आहे आणि compliance- कासा जर वाढवायचे आहेत सर, तर त्यामध्ये मैंने- आपल्याला मैंने एक चीज़ बोला था कि कंप्लायंस कोई छोटा वर्ड नहीं है, कंप्लायंस बहुत बड़ा है। अगर आपके पास जो भी P2P ट्रांजेक्शन हुए हैं, NPCI को क्यों वो चीज़ें एक्शन लेनी पड़ी कि जो P2P ट्रांजेक्शन हुए उसमें मनी मूल का कुछ ट्रेस मिले है, उसका जवाब किसी के पास नहीं था, ना उनके पास ट्रेस था कुछ जो CBS से आए हैं, जहाँ से भी आए हैं। तो अगर गलती अगर पकड़ी जाएगी, चोरी करिए कोई प्रॉब्लम नहीं है, चोरी जब पकड़ी जाती है तभी होती है कि हाँ चोरी कर सर चल लेकिन रही है। इसमें जिनकी गलती है उन्हीं के ऊपर पेनलाइज होना चाहिए ना, बाकी सबका ही नुकसान होगा इसमें। नहीं, हमारे देखिए, कोई भी रेगुलेटरी है, मैं हूँ या कोई और कंपनी है, रेगुलेटरी का मतलब होता है कि अगर कहीं भी ग्लिच उसको दिखाई देती है तो सारा स्टॉप करेगा, ठीक है। जब वो सिस्टम सही हो जाएगा उसके बाद वो सोल्यूशन करेगा, ठीक है। तो जहाँ हेल्प करनी होगी डेफिनेटली हम लोग हेल्प करेंगे, आप नंबर ले लीजिएगा, आप टीम को कनेक्ट कीजिएगा, दे विल हेल्प यू। ओके सर, थैंक यू। ओके, थैंक यू, थैंक यू सर। थैंक यू सो मच। जस्ट लास्ट रिलेटेड टू द QR सर, QR का प्रॉब्लम क्या है सर? ये टेक्नोलॉजी कंपनी का प्रॉब्लम नहीं है या बैंक का प्रॉब्लम नहीं है, अभी ये प्रॉब्लम या SLA का भी प्रॉब्लम नहीं है। ये जो प्रॉब्लम आ रहा है वो प्रॉब्लम आ रहा है कि हमें RBI में या NPCI में कहीं पे भी एज अ क्रेडिट कोऑपरेटिव कहीं पे भी अलाउड नहीं है, परमिशन नहीं है, और सर, कोई मैं भी वही- एग्रीमेंट वही नहीं है। वही चीज़ें मैं क्लियर करता हूँ। देखिए RBI क्या बोलता है कि कोई भी पेमेंट प्रोसेस करने के लिए आपके पास पेमेंट प्रोसेसर होना चाहिए। आप पेमेंट प्रोसेसर नहीं है तो आपको एक पेमेंट प्रोसेसर पकड़ना पड़ेगा, वो या पेमेंट गेटवे हो या कोई फिर बैंक हो, सर तो मैं वही आपकी हेल्प कर सकता है और कोई हेल्प नहीं कर सकता। मैं आज तक टॉप 2 कंपनीज के साथ काम कर चुका हूँ, 5,500 QR कोड डिस्ट्रीब्यूट किए थे, टोटली गॉट फेल्यूर, और बहुत बार ये मैंने 3 टाइम ये ट्राई किया था। ये पेमेंट या TPA या सर्विस प्रोवाइडर का इशू नहीं है सर, RBI डायरेक्टली बैन कर देती है, क्योंकि जो आपने बोला था ट्रेसेबिलिटी वो नहीं है, क्योंकि नीचे हमारे पास जो भी अकाउंट्स है वो VPA अकाउंट्स है, दैट टू वी मेनी कोऑपरेटिव्स डोंट हैव। इसीलिए मैंने बोला कि पहले आपको टेक्नोलॉजी अपग्रेड करनी पड़ेगी, अपग्रेड करने के बाद वो चीज़ें अवेल करनी पड़ेगी, तभी वर्क करेगी, अदरवाइज नहीं करनी पड़ेगी। नहीं, लेकिन जो हमारा लाइसेंसिंग या परमिशन का इशू है वो मेजर है, नहीं, कि लाइसेंस हमें देखिए, कोई भी क्रेडिबल इसमें लाइसेंसिंग की नहीं है। अगर आप ASP TSP के साथ करते हैं या PSP के साथ करते हैं, पेमेंट सर्विस प्रोवाइडर के साथ करते हैं, तो उसमें ज़रूरी नहीं है, लेकिन जो अमाउंट ट्रांसफ़र हो रहा है, कोई भी ट्रांसफ़र हो रहा है, उसका ट्रेस होना ज़रूरी है। तो उसके लिए आपको स्ट्रॉन्ग CBS रखना पड़ेगा और पूरा API बैंकिंग लेवल पे वो सॉफ्टवेयर कैपेबल होना चाहिए, कर सकते हैं। कुछ भी चीज़ पॉसिबल नहीं है, आप तरीके से करें तो। ठीक है सर, ठीक है, thank you personally so बात much. करते हैं, या थैंक यू। हॅलो, हां सर। अनेक पतसंस्था आता या ठिकाणी UPI सर्व्हिस थर्ड पार्टी वापरतात। पहिले डायरेक्टली NPCIच्या मार्फत वापरल्या जायच्या बँकामार्फत, परंतु आता पतसंस्थांना काही UPI वापरता वेळेस काही अडचणी येतात। त्यामध्ये जसं इनवर्डमध्ये चार्ज बॅकला जर कस्टमरने टाकलं, रिक्वेस्ट टाकली, तर आपला पतसंस्थेचा पैसा अडकून पडतो। तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये काही वेळेला कशा केसेस असतात की जे NPCIचे जे नियम आहेत त्याच्यानुसार आपल्याला करावं लागतं। आपण कस्टमरने आपल्याकडे जी कंप्लेंट दिली आहे त्याच्यानुसार आपण त्या बँकेच्या थ्रू NPCIला ती कंप्लेंट रेज करतो एक पोर्टलवरती, आणि त्याचा एक टर्न अराऊंड टाईम असतो TAT। त्याचे नियमानुसार जर त्या समोरच्या बँकेने तितक्या दिवसात उत्तर नाही दिलं तर तो तुमच्या फेवरमध्ये जातो। त्यांनी उत्तर दिलं, काही त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे मागितली ती आपल्याला शेअर करावी लागते। पण जनरली बहुतेक ज्या केसेस येतात आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, त्याच्यामध्ये कस्टमरने फंड्स ट्रान्सफर करताना चुकीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या, अशा केसेस जास्त वाढलेल्या आहेत। फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन आता रिलेटिव्हली कमी आहेत, त्याच्याकडनं अकाउंटला चुकीचं ट्रान्सफर झालं आहे। आणि बँकांच्या दृष्टीने अडचण ही असते की त्यांना कस्टमरकडनं हे कन्फर्म करावं लागतं
की त्याच्या अकाउंटला हे त्याचे पैसे जमा झालेले नाही, त्यांनी दुसऱ्या कस्टमरची कंप्लेंट आली, ते आम्ही रिव्हर्ट करतोय. त्याला डेबिट करण्यासाठी ती कन्फर्मेशन कस्टमरने दिलं तर ती त्या TATच्या सायकलमध्ये ते कंप्लीट करता येतं त्यांना. पण बऱ्याच वेळा काय होतं, त्यामुळे संस्थेचा आपला जो पैसा आहे तो अडकून पडतो. हा प्रॉब्लेम फक्त तुमच्या संस्थेला नाही, हे बँकांना सुद्धा हा इश्यू येतो. बँकांचे सुद्धा पैसे याच्यामध्ये अडकून पडलेले असतात. TATचा नियम सगळ्यांसाठीच आहे, तो पतसंस्थांसाठी वेगळा आहे किंवा बँकांसाठी वेगळा असा नाही आहे. डिले झाला तर डिनेला दोन मिनिट डिनेला जर डिनेला पेनल्टी आहे. पेनल्टी तुमची बँक तुम्हाला रिटर्न करते का ते पहा. 7 डेजच्या वरती गेलं तर त्याला पेनल्टी मिळते ICICI बँकेला वगैरे. हा, त्या ॲग्रीमेंटमध्ये ती पेनल्टी जी ICICI बँकेला भेटली ती तुमच्या संस्थेला परत रिव्हर्स झाली पाहिजे. ते आणि तुम्ही त्या संस्थेने ते कस्टमरला जमा दिली पाहिजे. दो मिनट एक जेन्युइन प्रॉब्लम ऐसा है, अगर API कनेक्टिविटी किसी बैंक से करते हैं और इनवर्ड में आता फंड्स आता है तो कई बार उसका साइबर से रिलेटेड होता है कुछ केसेस, बराबर. तो साइबर में डायरेक्टली पतसंस्था का अकाउंट होल्डर नहीं दिखता है, साइबर में डायरेक्टली हमारा जो API इंटीग्रेशन बैंक है वो दिखता है. तो उसमें मुझे लगता है बहुत सारे पतसंस्थान का ये प्रॉब्लम जेन्युइन है कि इसमें एज ए सॉफ्टवेयर सिंगटेक कुछ कर सकता है क्या उसमें, कि जो साइबर का जो डायरेक्ट मेल उस कस्टमर को आ जाए, मेंबर को आ जाए. देखिए, मैं यही बोलूँगा, हर बार एक ही चीज़ बोलता हूँ कहीं भी जाता हूँ तो, कि आपकी टेक्नोलॉजी उस लेवल की होनी चाहिए कि कोई भी ग्लिच नहीं हो. जो स्विच हम लोग UPI के लिए यूज करते हैं, अगर स्विच आज के टाइम में काफ़ी एडवांस स्विचेज हो गए हैं, तो अगर स्विच यूज करते हैं, कोई भी फ्रॉड का फंड आ रहा है तो वो एक जगह से नहीं आ रहा है, वो रोटेट होते हुए आ रहा है. तो पहले स्टेप पे ही रोटेट हो गया, तो आपका स्विच इतना स्ट्रांग होना चाहिए कि उसको आपके CBS में हीट होने से पहले उसको पकड़ ले कि ये फ्रॉड ट्रांजेक्शन है, उसको वहीं रोक के उसको रिवर्स कर दे, तो आपके पास आएगा ही नहीं. और वी आर डूइंग सेम थिंग. अच्छा, दूसरा मुझे ये बोलना था कि आपने जो रिपोर्टिंग का दिखाया AML का, बराबर, तो आपके सॉफ्टवेयर में जो अभी सभी मल्टी स्टेट को मैंडेटरी है एंटी मनी लॉन्ड्रिंग का या 5IND का रिपोर्टिंग का, तो क्या उसमें आपने इम्प्लीमेंट किया है? उसके बगैर तो काम ही नहीं होगा. थैंक यू सर. थैंक यू, धन्यवाद.